आज आपण असा एक प्रश्न समजून घेणार आहोत, जो घटस्फोटाच्या किंवा पती-पत्नीमधील वादाच्या प्रत्येक दुसऱ्या प्रकरणात विचारला जातो. पत्नीला पतीच्या स्वतः कमवलेल्या मालमत्तेमध्ये काही हक्क असतो का? जेव्हा पती-पत्नीमध्ये वाद सुरू होतो, घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होते किंवा भरण-पोषण आणि सेटलमेंटचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा हा प्रश्न सर्वात जास्त विचारला जातो. अनेकांना असं वाटतं, की घटस्फोट झाला, की पतीची मालमत्ता पत्नीमध्ये अर्धी-अर्धी वाटली जाते किंवा पत्नीला आपोआप त्या मालमत्तेवर हिस्सा मिळतो. पण कायदा नेमकं काय सांगतो? सर्वात आधी याचं सरळ आणि सोप्पं उत्तर समजावून घेऊया. पती जिवंत असताना त्याने स्वतःच्या कष्टाने विकत घेतलेल्या किंवा कमावलेल्या मालमत्तेवर पत्नीचा कोणताही मालकी हक्क निर्माण होत नाही. म्हणजेच केवळ विवाह झाला म्हणून पत्नी त्या मालमत्तेची सहमालक, को-ओनर होत नाही. तिला त्या मालमत्तेत आपोआप हिस्सा मिळत देखील नाही. मात्र याचा अर्थ असा नाही, की पत्नीला कोणतेही कायदेशीर अधिकार नाहीत. परिस्थितीनुसार पत्नीला त्या घरात राहण्याचा अधिकार आहे. म्हणजेच राइट टू रेसिडेन्स, भरण-पोषणाचा अधिकार आहे किंवा काही परिस्थितीमध्ये पतीच्या मृत्यूनंतर वारसा हक्काने देखील अधिकार मिळू शकतो. म्हणूनच मालकी हक्क, राहण्याचा अधिकार, भरण-पोषणाचा अधिकार, वारसाने मिळणारा अधिकार या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व संकल्पना अगदी सोप्या भाषेत समजावून घेणार आहोत. पतीची स्वतः कमवलेली मालमत्ता म्हणजे नेमकी काय? हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन तसेच इतर वैयक्तिक कायद्यानुसार पत्नीचे अधिकार कसे बदलतात? सर्वोच्च न्यायालय आणि विविध उच्च न्यायालयांनी याबाबत कोणते महत्त्वाचे निर्णय दिले आहेत? तसेच भरण-पोषण, कायम स्वरूपाची पोटगी आणि मालमत्तेचे हक्क यांचा एकमेकांशी नेमका संबंध आहे का? हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सर्वात आधी सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टी म्हणजेच स्वकष्टार्जित मालमत्ता म्हणजे नेमकं काय ते समजावून घेऊया. भारतीय कायद्यानुसार सर्वसाधारणपणे मालमत्तेचे 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे वडिलोपार्जित मालमत्ता. म्हणजेच जी मालमत्ता एकत्र कुटुंबात पिढ्यानुपिढ्या वारसा हक्काने पुढे चालत आलेली आहे. दुसरा महत्त्वाचा प्रकार म्हणजे स्वकष्टार्जित मालमत्ता. म्हणजेच एखाद्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात स्वकष्टाने म्हणजे स्वतःची बुद्धी वापरून जी मालमत्ता कमवली त्याला स्वकष्टार्जित मालमत्ता म्हणतात. तसंच एखाद्या व्यक्तीला कुणीतरी भेट म्हणून मालमत्ता दिली असेल किंवा मृत्यूपत्राद्वारे म्हणजेच विलद्वारे मालमत्ता मिळालेली असेल, तर ती मालमत्ता देखील सामान्यतः स्वकष्टार्जित मालमत्ता समजली जाते. या प्रकारच्या मालमत्तेवर पूर्ण मालकी हक्क फक्त त्याच व्यक्तीचा असतो. जोपर्यंत तो स्वतःहून ती मालमत्ता इतर कुणाच्या नावावर करत नाही, भेटपत्राद्वारे किंवा मृत्यूपत्राद्वारे देखील ती मालमत्ता दुसऱ्याला देत नाही, तोपर्यंत त्याचा स्वतःचाच मालकी हक्क असतो. म्हणूनच पत्नीचा पतीच्या मालमत्तेवर हक्क समजून घेताना सर्वप्रथम हे पाहणं गरजेचं आहे, की मालमत्ता ही वडिलोपार्जित आहे का स्वकष्टार्जित आहे? कारण दोन्ही प्रकारच्या मालमत्तेमध्ये कायदेशीर भूमिका वेगवेगळ्या आहेत. पत्नीची कायदेशीर अधिकारही बदलू शकतात. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न. पती जिवंत असताना पत्नीचा पतीच्या स्वकष्टार्जित मालमत्तेवर नेमका कोणता हक्क असतो? सर्वप्रथम आपण मालकी हक्काबाबत बोलूयात. भारतीय कायद्यानुसार केवळ लग्न झालं म्हणून पत्नीला पतीच्या स्वकष्टार्जित मालमत्तेवर आपोआप मालकी हक्क मिळत नाही. जर एखादं घर, प्लॉट, जमीन किंवा इतर कोणतीही मालमत्ता पतीने स्वतःच्या कष्टाने कमवलेल्या पैशातून विकत घेतली असेल, तर त्या मालमत्तेचा पूर्ण मालक पतीच असतो. त्यामुळे तो कायदेशीररित्या ती मालमत्ता विकू देखील शकतो, गहाण ठेवू शकतो, भेटपत्राद्वारे दुसऱ्याला देऊ शकतो किंवा मृत्यूपत्राद्वारे तो दुसऱ्या कुणालाही त्याच्या इच्छेप्रमाणे ती देऊ शकतो. यासाठी आता पत्नीची परवानगी घेण्याची कायदेशीर आवश्यकता आहे का? तर अजिबात नाही. भारतीय न्यायालयांनी अनेक निर्णयांमध्ये हे स्पष्ट केलं, की केवळ विवाह झाल्यामुळे पत्नी त्या मालमत्तेची सहमालक होत नाही. मात्र याचा अर्थ असाही नाही, की पत्नीचे कोणतेही अधिकार नाहीत. आता आपण दुसरा महत्त्वाचा अधिकाराबद्दल बोलूयात. तो म्हणजे राइट टू रेसिडेन्स म्हणजेच राहण्याचा अधिकार. पत्नीला मालकी हक्क नसला तरी काही परिस्थितीमध्ये तिला वैवाहिक घरामध्ये राहण्याचा कायदेशीर अधिकार असू शकतो.
हा अधिकार प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2015 मधील कलम 17 अंतर्गत दिलेला आहे. या कलमानुसार डोमेस्टिक रिलेशन मध्ये राहणाऱ्या प्रत्येक महिलेला शेअर्ड हाऊसहोल्डमध्ये राहण्याचा अधिकार आहे. त्या घराची मालकी तिच्या नावावर आहे की नाही यावर हा अधिकार अवलंबून नाही. याबाबत आम्ही स्पेशल दुसरा व्हिडिओ देखील केलेला आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सतीश आहुजा वर्सेस स्नेहा आहुजा या महत्वाच्या निर्णयामध्ये स्पष्ट केले आहे की शेअर्ड हाऊसहोल्ड हे केवळ पत्नीच्या मालकीचे किंवा पतीच्या मालकीचे असण्याची गरज नाही. जर त्या घरामध्ये पती पत्नी वैवाहिक आयुष्य जगत असतील तर काही परिस्थितीमध्ये ते शेअर्ड हाऊसहोल्ड ठरू शकते आणि पत्नीला तेथे राहण्याचा संपूर्ण अधिकार मिळू शकतो. आता तिसरा महत्वाचा अधिकार म्हणजे भरण पोषणाचा अधिकार म्हणजेच राईट टू मेंटेनन्स. पत्नीला पतीच्या स्वकष्टार्जित मालमत्तेवर मालकी हक्क मिळत नसला तरी तिला कायद्याने मेंटेनन्स मागण्याचा अधिकार दिला आहे. जर पत्नी स्वतःचा उदरनिर्वाह करू शकत नसेल तर ती न्यायालयाकडे मासिक भरण पोषणासाठी किंवा कायम स्वरूपाच्या पोटगीसाठी मागणी करू शकते. यासाठी विविध कायद्यामध्ये तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. उदाहरणार्थ, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS चे कलम 144, हिंदू विवाह अधिनियम मधील कलम 24 आणि 25, तसेच हिंदू दत्तक आणि भरणपोषण अधिकार अशा अनेक साऱ्या कायद्यांमध्ये हे अधिकार दिले आहेत. याचा देखील सेपरेट व्हिडिओ आम्ही केलेला आहे. पत्नीला नवऱ्याच्या मालमत्तेमध्ये मालकी हक्क मिळत नसला तरी मालमत्तेमुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक क्षमतेचा विचार भरणपोषण ठरवताना केला जाऊ शकतो. आता चौथा महत्वाचा अधिकार म्हणजे स्त्रीधन. अनेक लोक स्त्रीधन आणि पतीची मालमत्ता या दोन गोष्टी एकच समजतात. पण कायद्याच्या दृष्टीने या पूर्ण वेगळ्या आहेत. लग्नापूर्वी, लग्नाच्या वेळी किंवा लग्नानंतर पत्नीला भेट म्हणून मिळालेले दागिने, रोख रक्कम, भेटवस्तू किंवा इतर कोणतीही मालमत्ता स्त्रीधन असते. या स्त्रीधनावर संपूर्णपणे मालकी आणि हक्क पत्नीचाच असतो. पतीला त्या स्त्रीधनावर कोणताही अधिकार नसतो. त्याचप्रमाणे पत्नी ही पतीच्या स्वकष्टार्जित मालमत्तेला स्त्रीधन म्हणून दावा करू शकत नाही. आता शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीचा पतीच्या स्वकष्टार्जित मालमत्तेवर हक्क निर्माण होतो का? याचं उत्तर आहे हो. काही परिस्थितीमध्ये होतो. जर पतीने कोणतंही मृत्यूपत्र करून ठेवलं नसेल, तर त्याच्या स्वकष्टार्जित मालमत्तेवर वारसा हक्क कायद्या नियमानुसार पत्नी ही क्लास 1 हेअर म्हणजेच सर्वप्रथम श्रेणीची कायदेशीर वारस असते. त्यामुळे पतीच्या मृत्यूनंतर पत्नी, म्हणजे जी काही मुलं असतील आणि पतीची आई यांचा सर्वांचा एकत्रित हक्क निर्माण होतो. पती जिवंत असताना पत्नीला त्याच्या स्वकष्टार्जित मालमत्तेवर मालकी हक्क मिळत नाही. मात्र पतीच्या मृत्यूनंतर जर त्याने मृत्यूपत्र केले नाही, तर पत्नीला कायदेशीर वारस म्हणून मालमत्तेमध्ये हिस्सा मिळू शकतो, संपूर्ण मालकी अधिकार नाही. एक हिस्स्याची ती मालक बनू शकते. आता आपण पाहूयात, की याच विषयावर भारतामध्ये कुठले महत्वाचे निर्णय आहेत. सर्वप्रथम नीलम विरुद्ध सदाराम. दिल्ली उच्च न्यायालय 2013 मध्ये या प्रकरणाचा विचार केला गेला. या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं, की पती जिवंत असताना पत्नीला त्याच्या स्वकष्टार्जित मालमत्तेवर कोणताही मालकी हक्क मिळणार नाही. मात्र परिस्थितीनुसार तिला राहण्याचा अधिकार आणि मेंटेनन्स मागण्याचा अधिकार मिळू शकतो. त्यानंतर एक अत्यंत महत्वाचे चर्चेत आलेले जजमेंट म्हणजे एस.आर. बत्रा व्हर्सेस तरुणा बत्रा. सर्वोच्च न्यायालयाने 2007 मध्ये हा निर्णय दिला आणि असं सांगितलं की पत्नीला सासू सासऱ्यांच्या मालकीच्या घरात राहण्याचा अधिकार आपोआप मिळत नाही. मात्र त्यानंतर या विषयावर कायद्याची भूमिका स्पष्ट बजावली, ती म्हणजे सतीश आहुजा वर्सेस स्नेहा आहुजा या केसमध्ये. हा एक ऐतिहासिक निर्णय आहे, ज्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितले की जर एखादं घर शेअर्ड हाऊसहोल्ड म्हणून पात्र ठरत असेल तर ते घर पतीच्या नावावर असो किंवा त्याच्या नातेवाईकांच्या नावावर असो, पत्नीला डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट अंतर्गत त्या घरात राहण्याचा अधिकार मिळू शकतो. सोप्या भाषेत सांगितलं तर जिथे तुम्ही लग्न करून आलात
ते घर भले सासऱ्यांच्या किंवा सासूच्या किंवा अजून कुठल्याही नातेवाईकाच्या नावावर असू दे, म्हणजेच नवऱ्याच्या नावावर नाही. तरी देखील पत्नीला त्या घरामध्ये राहण्याचा अधिकार आहे. कारण ती तिथे काही काळ एकत्र कुटुंब म्हणून, सून म्हणून, पत्नी म्हणून तिथे राहायला आलेली होती. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच आमच्याशी थेट संपर्क साधायचा असेल, तर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिला आहे. कृपया करून त्यावर WhatsApp मेसेज करा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि हा अजून कुठल्या संदर्भात तुम्हाला व्हिडिओ हवे असतील, तर ते देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.